पराठे म्हटलं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळे आवडीने खातात, म्हणून म्हटलं चला आज मेथीचे पराठे बनवूया। त्यासाठी मी एकीकडे घेतलं गव्हाचं पीठ, त्यामध्ये घालायला 2 ते 3 चमचे बेसनचं पीठ घेतलं आणि एकीकडे स्वच्छ धुवून मेथी बारीक कट करून घेतली होती। आता त्याच्यामध्ये घालावायचे जिन्नस म्हणजे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, धना पावडर घालायची आहे, जिरा पावडर घालायची आहे, हातावरती क्रश करून आपल्याला त्याच्यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे। 3 ते 4 चमचे आपल्याला त्याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक जाडसर पेस्ट करून घालायची आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक काटलेली आपल्याला मेथी घालून घ्यायची आहे आणि ते छान मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तो गोळा मळल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं छान असा मळून तो परत 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचा आहे। पीठ छान असं मुरल्यानंतर त्याचे पराठेही अगदी लुसलुशीत, मऊ आणि एकदम क्रंची होतात, म्हणून 15 ते 20 मिनिटं पीठ भिजू द्यायचं चांगलं। भिजल्यानंतर ते तुम्हाला पिठामध्ये किंवा तेलामध्ये लाटून घ्यायचे आहेत। जर पीठ लावलं तर अगदी थोडंसं हलक्या हाताने पीठ टाकून ते लाटून घ्यायचे आहेत, जेणेकरून पराठे जास्त तुमचे पांढरे पडणार नाहीत। आणि पराठे भाजून घेताना नेहमी तुपातच भाजून घ्या, जेणेकरून पराठे खमंग लागतात आणि एकदम क्रिस्पी आणि क्रंची बनतात। लहान मुलांसाठी ते एकदम हेल्दी आहे आणि सगळ्यांसाठीच तूप खाल्लेलं बेस्ट आहे, त्याच्यामुळे तुपामध्ये पराठे भाजाल तेवढे अगदी उत्तम, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तर इथे मी पराठे सगळे बनवून घेतलेले आहेत आणि भाजूनही घेतलेले आहेत। तर हा नाश्ता लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठीच आहे। तुम्ही टिफिनला सुद्धा हा मुलांना देऊ शकता किंवा घरात सकाळच्या नाश्त्यासाठीही तुम्ही हा नाश्ता घरात बनवू शकता। अगदी झटपट वेळेत आणि कमी वेळेत होणारा नाश्ता आहे। तर इथे मी पराठा भाजून घेत आहे, अगदी मंद आचेवरती पराठा भाजायचा आहे तुम्हाला, जेणेकरून छान क्रिस्पी बनेल आणि एकदम खुसखुशीत होईल। तर इथे माझा पराठा भाजून झालेला आहे आणि मी एका तो प्लेटमध्येही काढून घेतलेला आहे। तर आता हा पराठा तुम्ही दही सोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली की नाही हेही कमेंट करून सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच।